नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे सरकारी कर्मचारी नवीन पेन्शन प्रणाली लागू, सरकारचा मोठा निर्णय. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट्स होईपर्यंत समजूला सुरू करूया. केंद्र सरकारने एक नवीन पेन्शन योजनेला शनिवारी मंजुरी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम असं या योजनेचे नाव आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत असतानाच आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने आता नवीन पेन्शन योजनेत अर्थात एनपीएस योजनेऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे. या एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या नवीन योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्ष काम केले असेल तर निवृत्त वेतनाच्या नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्याच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल. जर एखाद्या निवृत्त वेतनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शनपैकी 60% रक्कम मिळेल. 10 वर्षानंतर कोणी नोकरी सोडल्यास त्याला 10,000 रुपये पेन्शन मिळेल.